हॅलो फ्रेंड्स, मी अक्षय गारे परम एज्युकेशन मध्ये आपलं परत एकदा स्वागत करतो। आज आपला या चॅप्टरचा लॉज ऑफ मोशन या चॅप्टरचा शेवटचा लेक्चर आपण इथे कंडक्ट करतोय। तर आज आपल्याला काय शिकायचंय, तर आपण याच्या अगोदर लॉज ऑफ मोशन, दोन लॉज ऑफ मोशन डिस्कस केले, राईट। थोडंसं एकदा रिकॉल करून घेऊ, काय काय शिकलो याच्या अगोदर आपण। फर्स्ट लॉ ऑफ मोशन किंवा ज्याला आपण म्हटलं होतं लॉ ऑफ इनर्शिया, बरोबर। इनर्शिया म्हणजे काय, ही कोणती टेंडेन्सी असते हे पण तुम्हाला त्या लेक्चर मध्ये कळालं असेल। त्याच्यानंतर दुसरा जो होता ज्याला आपण म्हणू शकतो लॉ ऑफ मोमेंटम। आता हे मोमेंटम नेमकी काय भानगड आहे, बरोबर। आपण आपल्या भाषेत शिकण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यामुळे काय तर शब्द थोडेसे आपले गावाकडचे असू शकतात, परंतु कन्सेप्ट महत्त्वाची आहे। मोमेंटम म्हणजे काय हे कळालं असेल। मोमेंटमचा फॉर्म्युला आपण काय शिकलो, तर त्याला आपण P या अक्षराने डिनोट करतो, राईट। P = mv। अशा प्रकारे आपण मोमेंटमचा फॉर्म्युला सांगितला, ती कन्सेप्ट नेमकी काय आहे ते पण आपण शिकलो। यालाच आपण सेकंड लॉ ऑफ मोशन म्हटलं। हा झाला फर्स्ट लॉ ऑफ मोशन। आणि आज आपल्याला शिकायचं आहे तर थर्ड लॉ ऑफ मोशन, बरोबर। न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन काय आहे, खूप सिंपल आहे। पहिले दोन जे लॉ होते थोडेसे कॉम्प्लिकेटेड होते, पण इझी होते शिकायला। आजचे जे लॉ आहे, जो तिसरा न्यूटनचा लॉ आहे, तो आता आपण शिकायला डिस्कस करायला सुरुवात करू। या अगोदर काय, हा लॉ सुरू करण्या अगोदर एक त्यांनी आपल्या बुक मध्ये एक ऍक्टिव्हिटी सांगितली, राईट। ऍक्टिव्हिटी मध्ये काय सांगितलंय त्यांनी, तर टेक अ प्लास्टिक बोट अँड मेक अ होल ऍट इट्स रियर एंड। म्हणजे त्याला एक प्लास्टिकची बोट घ्या म्हणतात ते, बरोबर, आणि त्याला एक छिद्र पाडा असं म्हणताय, बरोबर। त्याच्यानंतर काय म्हटलंय की इन्फ्लेट अ बलून अँड फिक्स इट ऑन द होल इन द बोट। म्हणजे जिथे आपण सपोज अशा प्रकारे आपण ती बोट, अशी एक ती बोट आहे, त्याला एक छिद्र पाडा ते म्हणतात, बरोबर। आणि छिद्र पाडल्यानंतर काय करायचं, एक फुगा फुगवायचा, आणि तो फुगा, जो फुगवलेला फुगा आहे, तो अशा प्रकारे त्याच्यामध्ये हवा सोडा। त्या फुग्याची जी हवा आहे ती अशा प्रकारे सोडा असं ते म्हणतात त्या बोट मध्ये। तर तुम्हाला काय ऑब्झर्वेशन होईल ही ऍक्टिव्हिटी केल्यानंतर, होल इन द बोट, रिलीज द बोट इन द वॉटर, व्हॉट हॅपन्स टू द बोट ऍज द एअर इन द बलून एस्केप स्लोली। तेव्हा ही जी, आता हे असं पाणी आहे, बरोबर, तर हा जो बलून आपण याच्यामध्ये ही जी हवा सोडली, तर ती हवा कशी जाणार, अशी जाणार आणि इकडनं बाहेर येणार, बरोबर। त्याच्यामुळे काय होईल, ती बोट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालल्या जाईल, बरोबर। हे आपलं ऑब्झर्वेशन असणार, राईट। या ऍक्टिव्हिटी मधनं काय शिकतोय आपण, तर शिकण्यासारखा मुद्दा काय, तर आपण आपल्या लँग्वेज मध्ये नेमकं समजून घेऊ की थर्ड लॉ ऑफ मोशन नेमकं काय सांगतोय आपल्याला। तर त्यांनी ही ऍक्टिव्हिटी आपल्याला सांगितली। या ऍक्टिव्हिटी मधनं काय सांगू शकतो आपण की या बोटमध्ये, जेव्हा या बोटला एक आपण छिद्र पाडू आणि त्याच्यामध्ये तो फुगा फुगवला आणि तो जे छिद्र पाडलं त्याच्यामध्ये ती हवा जर सोडली, तर ती हवा पास झाल्यामुळे काय होईल, ती बोट त्या पाण्यामध्ये समोर तिची हालचाल व्हायला सुरुवात होईल। म्हणजे काय, तर इथे जेव्हा आपण काहीतरी या बलूनवर ऍक्शन केली, शब्द महत्वाचा आहे, ऍक्शन या बलूनवर केली आपण, आणि रिॲक्शन कोणी दाखवली आपल्याला, तर त्या बोटने दाखवली, राईट। म्हणजे काय, जेव्हा आपण काहीतरी ऍक्शन करतो त्यावेळेस आपल्याला काय होतं, तर काहीतरी त्याच्यामधनं एक रिॲक्शन मिळते, बरोबर। तेच आपल्याला हा लॉ इथे एक्सप्लेन करताना जाणवतं। काय, तर एव्हरी ऍक्शन फोर्स, लॉ काय सांगतोय, तिसरा न्यूटनचा तिसरा नियम काय म्हणतो, तर एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन। जेव्हा आपण, बघा इथे काय कन्सेप्ट आहे, शिकण्यासारखी गोष्ट काय, एक आहे ऍक्शन फोर्स आणि दुसरी गोष्ट आहे रिॲक्शन फोर्स। रिॲक्शन फोर्स, ऍक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्स। लॉ आपल्याला काय सांगतो, स्टेटमेंट काय सांगतंय, तर एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स। म्हणजे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर काहीतरी ऍक्शन करतो, बरोबर, काहीतरी ऍक्ट जेव्हा त्या गोष्टीवर आपण करतो, तर आपल्याला त्याच्या अपोज मध्ये काहीतरी रिॲक्शन फोर्स मिळतो, आणि तोच हा लॉ जो आहे तो एक्सप्लेन करतो। एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ऍक्ट्स सायमल्टेनियसली। म्हणजे हे दोन्ही जे फोर्सेस असतात ते सायमल्टेनियसली ऍक्ट होत असतात। बघा इथे मी तुम्हाला एक इमेज दाखवली आहे, या इमेज मध्ये काय दिसतंय, आपण स्पेस मध्ये सॅटेलाइट वगैरे लॉन्च करतो, राईट। ते सॅटेलाइट वगैरे लॉन्च करताना नेमकं काय होतं बघा बरं, आपण काय करतो, या रॉकेटवर काहीतरी ऍक्शन करतो, बरोबर। या रॉकेटवर बघा काहीतरी ऍक्शन या रॉकेटवर झालेली दिसते तुम्हाला खालच्या साईडने, बरोबर। आणि ऍक्शन झाल्यामुळे काय झालं, तर रॉकेटने एक रिॲक्शन दाखवली,
म्हणजे काय झालं, जेव्हा आपण या रॉकेटवर काहीतरी ऍक्शन फोर्स किंवा एखादा ऍक्शन फोर्स जेव्हा आपण त्याच्यावर अप्लाय करतो तेव्हा ते रॉकेट काय होतं तर रिॲक्शन दाखवतं, आणि रिॲक्शन झाल्यामुळे काय होतं ते स्पेस मध्ये चाललं जातं. म्हणजे काय तर प्रत्येक ऍक्शनला, कोणतीही ऍक्शन असू द्या, बघा आपण डे टू डे लाईफ मध्ये नाही का एखादी गोष्ट ढकलतो किंवा मित्रांमध्ये कधी कधी भांडणं वगैरे होतात, मग आपण काहीतरी ऍक्शन करतो तिकडनं तो भांडणामध्ये आपल्याला लगेच रिॲक्शन करतो. आपण एखाद्याला एखादी चापट मारली तर तो लगेच आपल्याला परतवार करायला म्हणजे पलटवार करतो आपल्यावर. म्हणजे काय प्रत्येक ऍक्शन फोर्सला एक रिॲक्शन फोर्स असतो, आणि जे दोन्ही फोर्सेस असतात विच ऍक्ट सायमल्टेनियसली. म्हणजे जिथे आपण काहीतरी ऍक्शन करणार तिथे आपल्याला काहीतरी रिॲक्शन पण मिळणार, आणि दोन्हीही ऍक्शन आणि रिॲक्शन फोर्स सायमल्टेनियसली ऍक्ट होत असतात. अशा प्रकारे या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण ते शिकलो. रॉकेटचं हे एक्झाम्पल, जसं रॉकेट आपण लॉन्च करतो राईट, तर त्या रॉकेटला आपण एक ऍक्शन केली त्याच्यावर, आणि ऍक्शन केल्यामुळे काय झालं रॉकेटने एक रिॲक्शन दाखवली, आणि रिॲक्शनमुळे ते काय झालं ते जे रॉकेट आहे ते स्पेस मध्ये चालल्या गेलं. बरोबर. इथेही या ऍक्टिव्हिटी मध्ये पण आपण ऍक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्स कशा प्रकारे काम करतात हे आपण या लॉच्या, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशनच्या माध्यमातून आपण डिस्कस केलं. बरोबर. तर नेक्स्ट जो पॉइंट आहे, आपण आपल्या बुक मध्ये त्यांनी काही पॉइंट दिले ते एकदा रीड करून घेऊ. ऍक्शन अँड रिॲक्शन आर टर्म्स दॅट एक्सप्रेस फोर्स. बरोबर. ऍक्शन अँड रिॲक्शन, ऍक्शन आणि रिॲक्शन हे जे टर्म्स असतात दॅट काय करतात, काय एक्सप्रेस करतात, तर एक प्रकारचा फोर्स एक्सप्रेस करत असतात. म्हणजे ऍक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्स. बरोबर. त्याच्यानंतर दिस फोर्सेस ऍक्ट इन पेअर. हे जे फोर्सेस असतात हे कशामध्ये, पेअर मध्ये, सोबत सोबत. जिथे ऍक्शन आली तिथे रिॲक्शन पण येणार, आणि दोन्ही जे फोर्स असतात ते इक्वल अँड अपोजिट डायरेक्शन मध्ये असतात. ही गोष्ट इथे क्लिअर करणं महत्वाचं आहे. म्हणजे काय तर F इज इक्वल्स टू मायनस F हे जे इक्वेशन आहे, आता हे F इज इक्वल्स टू मायनस F म्हणजे काय तर जेव्हा आपण बघा ही ऍक्शन फोर्स म्हणजे काय झालं, ऍक्शन फोर्स म्हणजे हा झाला एक, आपण सपोज F या लेटरने डिनोट केला आणि आपल्याला काय मिळाली, रिॲक्शन मिळाली. बरोबर. म्हणजे रिॲक्शन कशी होती तर इक्वल आणि अपोजिट डायरेक्शनला. बघा हे रॉकेट वरती गेलं, रिॲक्शन आपण खालच्या साईडला, याची जी रिॲक्शन झाली किंवा याच्यावर ऍक्शन जी झाली ती खालच्या साईडने, आणि आपल्या रॉकेटने ऍक्शन कशी दाखवली तर वरच्या साईडने. म्हणजे काय तर हे जे फोर्सेस असतात ऍक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्स हे इक्वल आणि अपोजिट डायरेक्शन मध्ये, म्हणजे याला आपण कसं डिनोट करू शकतो तर मायनस F. बरोबर. म्हणजे ऍक्शन फोर्स इज इक्वल्स टू रिॲक्शन फोर्स. म्हणजेच आपण याला काय F इज इक्वल्स टू मायनस F अशा प्रकारे म्हणू शकतो. म्हणजे मायनसचं साइन काय इंडिकेट करतं की त्याला इक्वल अँड अपोजिट डायरेक्शनला ती रिॲक्शन झालेली आहे, म्हणून आपण ते मायनस साइन तिथे यूज करतो. दिस फोर्सेस ऍक्ट इन पेअर, वन फोर्स कॅन नॉट एक्झिस्ट बाय इटसेल्फ. तिसरा पॉइंट काय तर ऍक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस ऍक्ट सायमल्टेनियसली. हा मुद्दा पण आपण क्लिअर केला की ऍक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस काय असतात, ऍक्ट कसे होतात ते सायमल्टेनियसली. जिथे आपण ऍक्शन करतो तिथे आपल्याला लगेच रिॲक्शन मिळते. बरोबर. त्याच्यानंतर ऍक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस ऍक्ट ऑन डिफरंट ऑब्जेक्ट, दे डू नॉट ऍक्ट ऑन द सेम ऑब्जेक्ट अँड हेन्स कॅन नॉट कॅन्सल इच अदर. जे ऍक्शन आणि रिॲक्शन जे फोर्सेस असतात ते कॅन्सल करता येत नाही. ऍक्शन केल्यानंतर आपल्याला काहीतरी रिॲक्शन मिळणारच आहेत, म्हणून ते कॅन्सल करता येत नाही. त्याच्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवर या हेडिंग अंडर त्यांनी आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन शेअर केली. काय इन्फॉर्मेशन सांगितली तर बघा, व्हाईल हिटिंग अ बॉल विथ अ बॅट द स्पीड ऑफ द बॅट डिक्रीजेस. म्हणजे आपण बघा क्रिकेट खेळताना आपण, आपला मित्र बॉलिंग करत असतो राईट, बॉलिंग करताना आपण काय करतो, बॅटने जेव्हा तो बॉल मारतो तर इथे त्यांनी काय सांगितलं, व्हाईल हिटिंग अ बॉल विथ अ बॅट द स्पीड ऑफ बॅट डिक्रीजेस. त्या बॅटची स्पीड डिक्रीज का होत असेल, बघा बॉलचा जो स्पीड असतो तो एकदम फास्ट असतो बॉल येताना. बरोबर. मग तेवढ्याच आपली बॅट पण तेवढे दूर जातील का, आपण काय म्हटलो ऍक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्स हे इक्वल आहेत. मग बॉल ज्या म्हणजे जेवढा बॉल आपला लांब जातो बाउंड्री मध्ये वगैरे जातो तेवढी बॅट जाते का, कारण ऍक्शन आणि रिॲक्शन बॅटवर झाली आहे राईट. मग बॅट का नाही जात, याचं रिझन काय आहे तर बॅटचं जे मास असतं, आपली जी बॅट असते तिचं जे मास असतं ते ऍज कम्पेअर टू बॉल, ही झाली सपोज आपली बॅट आणि हा असतो आपला बॉल, ऍज कम्पेअर टू म्हणजे बॉलचं जे मास असतं ते कमी असतं राईट, आणि बॅटचं जास्त असल्यामुळे काय होतं तर बॅटने कमी जरी फोर्स, बॅट आपल्याला कमी म्हणजे तिचा स्पीड जरी कमी दिसत असला
स्पीड जरी बॅटचा कमी आपण म्हणजे कमी मारताना जरी दिसत असलो राईट, परंतु बॉल एकदम दूर जाऊन पडतो, परंतु बॅट आपली जवळ असते. का तर त्या दोन जे ऑब्जेक्ट आहेत जे ऍक्शन आणि रिॲक्शन करतायत यांच्या मास मध्ये डिफरन्स असल्यामुळे काय होतं तर म्हणजे स्पीड जी आहे आपल्या बॅटची ती डिक्रीज का होते, तर याचं रिझनच हे आहे की त्यांच्या मास मध्ये डिफरन्स आहे. जर दोन वेगवेगळे, मला एक सांगा की एखादे दोन ऑब्जेक्ट ठेवलेले आहे, सपोज आपण बॉलच कन्सिडर करू, हा एक मोठा बॉल आणि हा एक छोटा बॉल. आता आपण काय करू, या मोठ्या बॉलने या छोट्या बॉलकडे, म्हणजे हा मोठा बॉल जर या छोट्या बॉलवर आदळला, हा एक मोठ्या साईजचा म्हणजे याचा मास मोठा आहे आणि हा एक छोटा बॉल आहे, तर हा मोठा बॉल जर आपण या छोट्या बॉलवर म्हणजे याला जर इकडे ढकललं तर हा बॉल जोरात इकडे जाणार, या साईडला जाणार. परंतु जर आपण अपोजिट केलं, हा जर छोटा बॉल आहे, हा छोटा बॉल जर आपण या ज्याचं मास जास्त आहे त्या बॉलवर जर आदळला आपण तो किंवा त्याच्याकडे जर ढकलला, तर हा थोडासाच एवढाच हे होणार, या साईडला चालला जाणार. याची डिस्प्लेसमेंट किंवा याची जी हालचाल आहे ती ऍज कम्पेअर टू याच्यापेक्षा कमी होणार. का तर मास, यांचं जे मास आहे ते डिफरंट असल्यामुळं ऍक्शन आणि रिॲक्शन जे आहेत त्यांच्या त्या वेगवेगळ्या असू शकतात. गन सेम टू सेम एक्झाम्पल गनच्या बाबतीत पण आहे. आपण जी मूवी मध्ये वगैरे बघतो बघा, ते बुलेट वगैरे फायर करतात गन मधनं, तर मग ऍक्शन कशावर होते, तर त्या बुलेटवर काहीतरी ऍक्शन करतो आपण त्या गनच्या माध्यमातून आणि मग ती बुलेट बाहेर चालली जाते, म्हणजे काय होते, रिॲक्शन होते. परंतु आपण मग असं तिथे पण हा लॉजिक आपण लावू शकतो की जर त्या बुलेटवर आपण ऍक्शन करतोय तर मग ती गन पण तेवढ्याच डायरेक्शनला रिॲक्ट करायला पाहिजे. आपल्याला बघा गन फायर करताना थोडासा एक झटका बसतो, बॅक साईडला आपल्या हाताला एक झटका बसतो. आपण त्या यूज केलेला नाही, पण आपण ते बघताना आपण म्हणजे आपल्याला ते जाणवतं की गनवर पण एक बॅक साईडला जेव्हा आपण फायर करतो त्या याच्यामधनं गनमधनं जी बुलेट फायर करतो, तर आपल्या हाताला एक झटका बसत असतो. का तर काहीतरी ऍक्शन आणि रिॲक्शन तिथे घडत असते, म्हणून ते काय होतं, तो एक झटका बसतो. आणि ऍज कम्पेअर्ड बुलेट जेवढी दूर जाते तेवढी आपली गन कमी दूर जाते, कमी झटका बसतो. बुलेट एकदम दूर चालल्या जाते, तिची रिॲक्शन खूप होते, पण ऍज कम्पेअर टू बुलेट जी गन आहे तिचं मास जास्त असल्यामुळे काय होतं, तो जो झटका बसतो आपल्याला तो कमी असतो. का तर गनचं मास जास्त असतं. बरोबर, हा झाला दुसरा पॉइंट. त्याच्यानंतर मेकॅनिझम ऑफ काय फायरिंग ऑफ रॉकेट. रॉकेटचं तर आपण शिकलोच, रॉकेटचं तर मी इथे दाखवलं मेकॅनिझम. इथे ऍक्शन आणि रिॲक्शन कशा प्रकारे काम करतात, म्हणजे आपण अशा प्रकारे हा लॉ व्यवस्थित समजून घेतला. एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. इक्वल आणि अपोजिट साठी काय वापरला आपण, मायनसचं साइन. एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ऍक्ट सायमल्टेनियसली. ते दोन्ही एकाच वेळी काम करत असतात आणि वेगवेगळे आपण याचे एक्झाम्पल डिस्कस केले राईट. आता आपल्याला जो नेक्स्ट पॉइंट आहे तो लॉ ऑफ कन्झर्वेशन. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. हा लॉ आपल्याला आता डिस्कस करायचा आहे आणि व्यवस्थित त्याचं जे डेरिव्हेशन आहे तो आपल्याला प्रूव्ह करायचा आहे की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम म्हणजे नेमकं काय. बरोबर, आणि ते इनिशियल मोमेंटम इज इक्वल्स टू फायनल मोमेंटम कसं असतं ते आपण काय करू, एका एक्झाम्पलच्या माध्यमातून व्यवस्थित समजून घेऊ. बघा, आपण काय करू, दोन ऑब्जेक्ट कन्सिडर करू. हा झाला एक ऑब्जेक्ट आणि हा रेड वाला झाला दुसरा ऑब्जेक्ट. बघा, मुद्दाम आपण ते कलर चेंज करू त्याचे. हे दोन ऑब्जेक्ट आता आपल्याला काय करायचंय, त्या दोन ऑब्जेक्टला एकमेकांवर कोलाइड करायचं, एकमेकांवर आदळायचंय त्यांना. बरोबर, वेट, हे दोन ऑब्जेक्ट घेऊ आपण. याचं मास कन्सिडर करू आपण m2 आणि या ऑब्जेक्टचं मास आपण कन्सिडर करू m1. ओके, हा जो ऑब्जेक्ट आहे याचं मास आहे m1 आणि याचं मास आहे m2. आता आपल्याला काय डिस्कस करायचंय, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. बरोबर, नेमकं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम नेमका काय सांगतो आणि तो कसा एक्सप्लेन करायचा. एक्झाम मध्ये जर विचारला की डिस्क्राइब किंवा त्याचं इक्वेशन सांगा किंवा लॉ पूर्ण डिस्क्राइब करा, तर कशा प्रकारे सांगायचं की आपण काय केलं, दोन बॉडी आपण कन्सिडर करणार ज्याचं मास आहे. आपण आता व्यवस्थित स्टेप बाय स्टेप लिहून घेऊ. आपण मास आपण कन्सिडर केलं m1 आणि याचं कन्सिडर केलं m2. बरोबर, याची आता इनिशियल व्हेलॉसिटी काय असेल तुम्ही सांगा.
इनिशियल व्हेलॉसिटी या ऑब्जेक्टची असणार u1 अशी कन्सिडर करू आपण. इनिशियल व्हेलॉसिटी आपण u या लेटरने डिनोट करतो. प्रत्येक वेळी लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं u1 आणि याची जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे ती आपण कन्सिडर करू u2. इनिशियल व्हेलॉसिटी u1 याची केली आपण u2 कन्सिडर करतोय आपण. फक्त आपल्याला काय करायचं, हे जे ऑब्जेक्ट आहेत हे एकमेकांवर कोलाइड करायचे, आदळायचे आणि ते झाल्यानंतर नेमकं इनिशियल मोमेंटम त्याचं म्हणजे कोलिजन व्हायच्या अगोदरचं आणि नंतरचं नेमकं कसं इक्वल येतं हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचंय. बरोबर. आता याचं इनिशियल मोमेंटम काय असेल, इनिशियल मोमेंटम या ऑब्जेक्टचं इनिशियल मोमेंटम काय असेल, मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे mv, p mv. तर इथे काय असेल m1 आणि u1. मोमेंटमचा फॉर्म्युला आपण काय सांगितला p mv. मग या ऑब्जेक्टचं इनिशियल मोमेंटम काय येईल, तर इथे काय आहे m1 आणि u1. बरोबर. आणि याचं काय असेल इनिशियल मोमेंटम m2 u2. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता काय करायचं, आपल्याला यांच्यामध्ये कोलिजन घडून आणायचे. म्हणजे काय होईल, हे ऑब्जेक्ट जे आहे एकमेकांवर इथे आदळतील. अशा प्रकारे त्यांचं एक टक्कर होईल एकमेकांमध्ये आणि नंतर काय होईल, ते परत एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला चालले जातील. म्हणजे हा इकडे येणार कुठेतरी आणि हा येणार इकडे कुठेतरी. पेन आपण तो व्यवस्थित, हा इथे काय झालं, हा याच्याकडे आला, हा इकडे आला, याच्यामध्ये कोलिजन झालं आणि कोलाइड झाल्यानंतर हा परत इकडे गेला आणि हा गेला इकडे आणि याची पोझिशन सपोज ही. बघा अशा प्रकारे आपण आपल्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम शिकायचं आहे. बरोबर. हे दोन ऑब्जेक्ट आपण कन्सिडर केले, इनिशियल व्हेलॉसिटी, इनिशियल मोमेंटम आपण त्याचं कन्सिडर केलं. राईट. यांचा आता फायनल मोमेंटम काय असेल, फायनल मोमेंटम म्हणजे कोलिजन झाल्यानंतर आफ्टर कोलिजन आपण, किंवा एक काम करू आपण, फायनल व्हेलॉसिटी काय आहे ते आपण आधी लिहून घेऊ. फायनल व्हेलॉसिटी बघा, फायनल व्हेलॉसिटी अगोदर आपण लिहून घेऊ. फायनल व्हेलॉसिटी आपण, व्हेलॉसिटी कशाने, फायनल व्हेलॉसिटी कोणत्या लेटरने डिनोट करतो, तर v या पहिल्या ऑब्जेक्टची झाली v1 आणि दुसऱ्या ऑब्जेक्टची होईल v2. मग फायनल मोमेंटम काय असेल, फायनल मोमेंटम काय होईल, तर m1 v1 याचं, हा m1 v1 आणि याचं होईल m2 v2. बरोबर. हे झालं इनिशियल मोमेंटम, हे झालं फायनल मोमेंटम. बरोबर. इथपर्यंत मला असं वाटतं तुम्हाला कळालं असेल. आपण स्टेप बाय स्टेप जातोय. आपल्याला हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम प्रूव्ह करायला एक्झाम मध्ये विचारू शकतात. तर बुक मध्ये त्यांनी एवढं व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं नाहीये, तर आपण हे एकदम स्टेप बाय स्टेप आणि तुम्हाला लक्षात राहील अशा पद्धतीने मी इथे सांगतोय. राईट. आपण कुठपर्यंत आलो बघा, ह्या दोन ऑब्जेक्ट मध्ये आपण कोलिजन घडून आणलं, म्हणजे त्यांच्यामध्ये एक टक्कर घडून आणली आणि त्याच्यामधलं त्यांचं मोमेंटम कसं कन्झर्व होतं हे आपल्याला सांगायचंय. मग आपण दोन ऑब्जेक्ट कन्सिडर केले, याचं मास m1, याचं मास m2 कन्सिडर केलं, याची व्हेलॉसिटी u1 कन्सिडर केली, याची u2. बरोबर. मग इनिशियल मोमेंटम सांगितलं आपण m1 u1 याचंही सांगितलं. नंतर कोलिजन झाल्यानंतर फायनल व्हेलॉसिटी आणि फायनल मोमेंटम. आता इथपर्यंत आपण राईट केलं. आता नेक्स्ट जो पॉइंट आहे, आपण अकॉर्डिंग टू न्यूटनचा तिसरा लॉ आता आपण शिकलो. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. न्यूटनचा थर्ड लॉ आता आपण काय डिस्कस केला, काय सांगितलं आपण, की एव्हरी ऍक्शन आणि रिएक्शन फोर्सेस जे असतात ते इक्वल असतात. बरोबर. इक्वल असतात म्हणजे आपण ते काय, त्याचा अर्थ काय घेणार, तर मी बघा तिथे तुम्हाला एक हे सांगितलं होतं, एक F इज इक्वल्स टू मायनस F. म्हणजे काय केलं, तर या ऑब्जेक्टने याच्यावर काहीतरी फोर्स ऍक्ट केला. राईट. आणि या पण ऑब्जेक्टने
म्हणजे M2 या ऑब्जेक्टने पण M1 या ऑब्जेक्टवर काहीतरी फोर्स अप्लाय केला असणार, राईट. म्हणजे काय, तर ते जे फोर्सेस आहेत ते इक्वल अँड अपोजिट असणार, बरोबर. इक्वल आणि अपोजिट अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ. इथे न्यूटनचा तिसरा नियम आपण यूज करतोय. कसा यूज करतोय, तर आपल्याला त्यांनी स्टेटमेंट मध्ये सांगितलंय की एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स. प्रत्येक ऍक्शन फोर्सला इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स असतो, बरोबर. मग तोच फोर्स किंवा तोच लॉ ऑफ मोशन जो आहे तिसरा, त्याला वापरून आपण काय करतो की F इज इक्वल्स टू मायनस F, हे इक्वेशन आपण मांडू शकतो. मग हा F इज इक्वल्स टू मायनस F म्हणजे काय, तर आपण हा जो F आहे याला आपण F1 म्हणू शकतो इथे, आणि याचा जो फोर्स आहे तो म्हणू शकतो F2. जस्ट आपण प्रत्येक ऑब्जेक्टचा वेगवेगळा, हा याच्यावर काहीतरी वेगळा, म्हणजे F1 हा फोर्स याच्यावर ऍक्ट करणार, आणि हा जो ऑब्जेक्ट आहे तो याच्यावर F2 हा फोर्स आपण ऍक्ट केला. मग आपण इथे म्हणू शकतो की F1 इज इक्वल्स टू मायनस F2. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं. आता F1 इज इक्वल्स टू मायनस F2 इथपर्यंत आपण आलो. आता का अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण F इज इक्वल्स टू ma हा फॉर्म्युला आपण शिकलोय. अगोदरचे लेक्चर मला असं वाटतं तुम्ही बघितलेलं असणार. प्रत्येक लेक्चर एकमेकांशी लिंक आहे, तर ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. अगोदरच्या लेक्चर मध्ये F इज इक्वल्स टू ma या फॉर्म्युल्यापर्यंत आपण आलेलो होतो, बरोबर. तर हा फॉर्म्युला आता आपल्याला इथे पुट करायचा आहे. म्हणजे काय होईल, F1 च्या ठिकाणी आपण M1 ma आहे, राईट. तर M1 करायला लागेल आपल्याला. का, तर इथे आपण M1 कन्सिडर केला ही, कारण आपण F1 या ऑब्जेक्ट साठी आपण ते कॅल्क्युलेट करतोय, बरोबर. म्हणून आपण इथं M च्या ऐवजी M1 घेतो आणि A च्या ऐवजी A1 घ्यायला लागेल. हे झालं आपलं पहिल्या बॉडीसाठी, किंवा हा जो ऑब्जेक्ट आपण कन्सिडर केला M1 नावाचा, त्याच्यासाठी आपण त्याचं सेपरेट घेतोय, ज्यांचं त्यांचं आपण सेपरेट घेतोय. F इज इक्वल्स टू M1 A1 आणि मायनस इथे काय येईल, दुसऱ्या ऑब्जेक्ट साठी M2 A2, बरोबर. आता ऍक्सेलरेशनचा काय फॉर्म्युला आहे बघा. एक एक व्हॅल्यू पुट करत जायचं, कुठेतरी जाऊन विचार करायला लागतो की यार हा आता हे F आलाय म्हणजे फोर्सचा फॉर्म्युला आपल्या डोक्यात आला पाहिजे लगेच की F इज इक्वल्स टू ma आहे, किंवा A जर आलं म्हणजे A म्हणजे काय, ऍक्सेलरेशन. मग ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपण आपल्याला काय सांगितलंय सरांनी, तर v मायनस u अपॉन t. म्हणजे काहीतरी आलं की त्याच्यामधून काहीतरी इन्व्हेंट करता आलं पाहिजे, काहीतरी शोधता आलं पाहिजे. इथे आपल्याला त्यांनी काहीतरी घुमवण्याचा प्रयत्न केलाय, काहीतरी आपल्याला लॉजिक लावता यायला पाहिजे. बघा आता ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे, A इज इक्वल्स टू v मायनस u अपॉन t. हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, बरोबर. ऍक्सेलरेशनचा हा फॉर्म्युला. मग आपण काय करू, आता प्रत्येकाचं टाकत जाऊ. M1 A1 साठी काय टाकायला लागेल आपल्याला, A1 म्हणजे ऍक्सेलरेशन हे झालं पहिल्या बॉडीचं किंवा पहिल्या ऑब्जेक्टचं. तर आपण इथे असं लिहिणार v1 मायनस u1, कारण हे पूर्ण आता v1 u1 का आहे, तर हे पूर्ण जर कन्सेप्ट चालली किंवा पूर्ण जी गोष्ट आपण इथे लिहितोय ती फक्त एका एका ऑब्जेक्टची सेपरेट लिहितोय, बरोबर. v1 मायनस u1 अपॉन t, आणि इथे काय मायनस M2. आता A2 साठी काय येईल, v2 मायनस u2 अपॉन t. आता आपण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची. आता इथे T1 T2 का नाही टाकला आपण, तुमच्या डोक्यात हा विचार यायला पाहिजे की इथे T1 T2 का नाही टाकलं. सगळ्या ठिकाणी आपण A1 घेतलंय, M1 घेतलंय. टाइम का सेपरेट आहे, कारण जो कोलिजनचा टायमिंग आहे दोघांचाही, तो असं आपण नाही म्हणू शकत की हा अगोदर गेला हा नंतर गेला, मग याचा हा जो ऑब्जेक्ट आहे हा T1 टाइम मध्ये गेला, हा ऑब्जेक्ट T2 टाइम मध्ये गेला. नाही, दोघांचाही टाइम एकत्र आहे, त्याच्यामुळे आपण फक्त T हे लेटर तिथे यूज केलं. मग आता आपण काय करू, हे इक्वेशन सॉल्व्ह करू. काय येईल आपल्याला, काय मिळेल, तर बघा हे T आणि हे T कॅन्सल होऊन जाईल, आणि याला आतमध्ये मल्टिप्लाय करायला लागेल. M1 V1 मायनस M1 U1 इज इक्वल्स टू मायनस M2 V2 मायनस M2 U2. आपण फक्त हा जो M1 होता ब्रॅकेटच्या बाहेर, हा जो M1 आहे त्याने फक्त आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतलं, हे TT कॅन्सल झालं. बरं, मग आता काय करायचंय, आता काय करू आपण आपल्या सोयीसाठी एक साइडला सगळे करून घेऊ. म्हणजे कसं, तर बघा M1 इथे M1 V1 आहे आणि इथे M2 V2 आहे.
हा मायनस मध्ये आहे. आता व्ही व्ही एका साईडला घेऊ आणि यू यू एका साईडला घेऊ. म्हणजे काय तर बघा m1 v1 हा मायनस m2 v2 आहे, म्हणून काय केलं आपण इकडे तो प्लस मध्ये आणला. m2 v2 इज इक्वल्स टू इथे काय आहे मायनस, इथे हा m1 आहे मायनस m1 u1 इकडे जर आला तर काय होईल तो प्लस m1 u1 प्लस m2 मायनस m2 u2. बघा m1 v1 आणि हा जो आहे m2 v2 हा इकडे आणला प्लस मध्ये आणि m1 u1 प्लस सॉरी मायनस इंटू मायनस इथे प्लस होईल. हे जे आहे आतमध्ये मल्टिप्लाय केल्यामुळे मायनस इंटू मायनस काय होईल तर इथे प्लस होईल, म्हणून काय होणार m2 u2. म्हणजे बघा इथे आपण काय केलं ह्या एंटिटी सगळ्या सेपरेट करून घेतल्या. म्हणजे काय केलं आपण इकडे तर m1 v1 प्लस m2 v2 इज इक्वल्स टू m1 u1 प्लस m2 u2. आता आपण काय करू, हे इक्वेशन आपल्याला मिळालंय राईट. तर हे u1 आपण फक्त किंवा असं जरी राहिलं तरी या इक्वेशन मधनं आपल्याला काय मिळतंय थोडासा विचार करा. m1 v1 प्लस m2 v2 म्हणजे काय आहे m1 आणि v1 हे तर मोमेंटम आहे. म्हणजे हे काय झालं, हे u म्हणजे काय, u आपण इनिशियल साठी वापरलाय इनिशियल, आणि हा जो v आपण यूज केलाय तो फायनल साठी. मग ते फायनल व्हेलॉसिटी म्हणा किंवा फायनल मोमेंटम म्हणा. म्हणजे या इक्वेशनच्या ऐवजी आपण काय म्हणू शकतो, हे जे पूर्ण इक्वेशन आहे याच्या ऐवजी आपण काय म्हणू शकतो की हे जे आहे हे फायनल मोमेंटम आहे. फायनल मोमेंटम इज इक्वल्स टू हे जे पूर्ण इक्वेशन आहे m1 u1 प्लस m2 u2 म्हणजे काय तर इनिशियल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम म्हणजे बघा इथे आपला लॉ प्रूव्ह होतो की कोलिजन व्हायच्या अगोदर त्या बॉडीमध्ये जे मोमेंटम होतं इनिशियल ज्याला मोमेंटम म्हटलं आपण, ते आपल्याला कशाच्या बरोबर मिळालं तर फायनल मोमेंटमच्या बरोबर ते आपल्याला मिळालं. म्हणजे काय तर अशा प्रकारे आपण हा जो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम जो आहे तो अशा प्रकारे आपण प्रूव्ह करून सांगितला की जे कोलिजनच्या अगोदर जे मोमेंटम होतं तेच कोलिजन म्हणजे ऍक्शन आणि रिएक्शन फोर्स कशा प्रकारे इक्वल असतात हे पण आपण याच्यामध्ये सांगितलं. आणि इनिशियल मोमेंटम किंवा फायनल मोमेंटम इज इक्वल्स टू इनिशियल मोमेंटम या इक्वेशन मधनं m1 v1 म्हणजे p इज इक्वल्स टू काय आहे आपल्याकडे mv राईट. म्हणजे इथे v1 काय आहे आपलं v फॉर फायनल, मग ते फायनल व्हेलॉसिटी पण आहे आणि फायनल मोमेंटम पण आहे. म्हणून इथे काय म्हटलं आपण फायनल मोमेंटम ह्या पूर्ण इक्वेशनला m1 v1 आणि m2 v2 हे झालं फायनल मोमेंटम. आणि m1 u1 आणि m2 u2 ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन केल्यानंतर इथे काय आलं इनिशियल मोमेंटम. म्हणजे काय तर इनिशियल मोमेंटम इज इक्वल्स टू फायनल मोमेंटम. अशा प्रकारे आपण प्रूव्ह केलं. म्हणजे काय तर आपल्याला ऑब्झर्वेशन काय काय मिळाले बघा. व्हेन टू ऑब्जेक्ट कोलाइड, बघा व्हेन टू ऑब्जेक्ट्स कोलाइड जेव्हा ते कोलाइड होतात एकमेकांवर जेव्हा आदळतात, द टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल्स टू टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. बघा फायनल आणि इनिशियल मोमेंटम आपण या इक्वेशन मधनं ते प्रूव्ह करतोय. म्हणजे काय तर टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल्स टू टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. अशा प्रकारे आपण हा जो लॉ आहे तो प्रूव्ह करतोय त्या इक्वेशनच्या माध्यमातून. बघा स्टेप बाय स्टेप तुम्हाला ते रिकॉल झालं पाहिजे. आपण दोन ऑब्जेक्ट कन्सिडर केले, प्रत्येकाचं मास वेगवेगळं कन्सिडर केलं, प्रत्येकाची व्हेलॉसिटी जी आहे इनिशियल व्हेलॉसिटी याची u1 याची u2, मग इनिशियल मोमेंटम घेतला आपण m1 u1 आणि m2 u2. बघा आपल्याला फायनल मध्ये कसं मिळालंय बघा, जे m1 v1 प्लस m2 v2 m1 u1 प्लस m2 u2 म्हणजे काय फायनल इक्वेशन मध्ये आपल्याला काय मिळालं तर ह्या दोन एंटिटी ज्या आहेत हे m1 u1 प्लस हे m2 u2 आणि हे m1 v1 हे m2 v2 हे दोन्ही ऍड होऊन आपल्याला मिळालेत. म्हणजे काय तर इनिशियल मोमेंटम बघा हे इनिशियल मोमेंटम इज इक्वल्स टू हे फायनल मोमेंटम. अशा प्रकारे आपण या ऑब्झर्वेशन पर्यंत मिळाला आलोय की when two object collide जेव्हा दोन ऑब्जेक्ट कोलाइड होतात, द टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल्स टू द टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. त्यांच्यामध्ये जे
कोलिजन होण्याच्या अगोदर जे मोमेंटम असतं त्या ऑब्जेक्ट मध्ये तेच कोलाइड झाल्यानंतर पण ते जे मोमेंटम असतं ते कन्झर्व राहतं. व्हेन नो एक्सटर्नल फोर्स ऍक्ट्स ऑन टू इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट्स देअर टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट, इट डज नॉट चेंज. म्हणजे जेव्हा आपण एक्सटर्नली कोणताही फोर्स ऍक्ट करत नाही दोन ऑब्जेक्ट वर, जे दोन ऑब्जेक्ट आहेत, व्हेन नो एक्सटर्नल फोर्स ऍक्ट्स ऑन टू इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट, दोन ऑब्जेक्ट एकमेकांसोबत इंटरॅक्ट करतायत आणि त्याच्यावर आपण कसलाही बाहेरचा इंटरफिअर नाही केला. आता याच ऑब्जेक्टवर जर आपण, आता हे दोन ऑब्जेक्ट इंटरॅक्ट करत होते एकमेकांसोबत, आपण काही मध्ये त्यांच्यामध्ये काहीच आपण संबंध हे नाही केला, पण बाहेरून जर आपण काही घोळ घातला त्याच्यामध्ये तर काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे तेच हा मुद्दा सांगतो. व्हेन नो एक्सटर्नल फोर्स ऍक्ट्स ऑन टू इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट, दोन ऑब्जेक्ट इंटरॅक्ट होत आहेत, ठीक आहे, होऊ द्या, त्यांच्यावर जर आपण एक्सटर्नली काहीही फोर्स अप्लाय केला नाही तर देअर टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट, डू नॉट, इट डज नॉट चेंज. ते जे मोमेंटम असतं ते कॉन्स्टंट असतं. आणि हा जो तिसरा मुद्दा आहे, द मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल्स टू द मॅग्निट्यूड ऑफ टोटल इनिशियल मोमेंटम. इथे पण तोच मुद्दा सांगितलाय की द मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल्स टू द मॅग्निट्यूड ऑफ टोटल इनिशियल मोमेंटम. म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम हे कशाच्या बरोबर असतं तर मॅग्निट्यूड ऑफ टोटल इनिशियल मोमेंटम. अशा प्रकारे आपण या लॉच्या माध्यमातून ते प्रूव्ह करतोय, राईट. आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम डिस्कस केला, त्याच्यामध्ये जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते सगळे व्यवस्थित एका पॉइंट मध्ये मी ते तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेत. आता जो नेक्स्ट पॉइंट आहे, किंवा आपल्या बुक मध्ये त्यांनी एक पॉइंट आपल्याला एक्सप्लेन करून सांगितलाय. काय पॉइंट आहे तो, ऍज द मास ऑफ द गन इज मच हायर दॅन द मास ऑफ द बुलेट. बघा आपण अगोदर डिस्कस केलंय की बुलेटचं जे मास आहे ते एकदम कमी असतं आणि गनचं जे मास आहे ते थोडस जास्त असतं, राईट. द व्हेलॉसिटी ऑफ द गन इज मच स्मॉलर. त्याच्यामुळे काय होतं, जी गन आहे आपली तिची व्हेलॉसिटी कमी असते. द व्हेलॉसिटी ऑफ द गन इज मच स्मॉलर दॅन द व्हेलॉसिटी ऑफ द बुलेट. का तर मासचा डिफरन्स असल्यामुळे. ती बुलेट जेव्हा आपण म्हटलं की ऍक्शन आणि रिएक्शन फोर्स आहेत, ऍक्शन आणि रिएक्शन फोर्स आपण डिस्कस केले. मग जेव्हा गन आणि बुलेट मध्ये काहीतरी ऍक्शन आणि रिएक्शन होते, त्या कंपॅरिझन मध्ये काय होतं, बुलेट काय आहे तर बुलेटची व्हेलॉसिटी एकदम हाय स्पीडने ती बाहेर चालल्या जाते ऍज कम्पेअर टू गन. का तर याच्यामध्ये मासचा डिफरन्स आहे. त्याच्यामुळेच त्यांनी हा मुद्दा आपल्याला इथे क्लिअर करून सांगितलाय. The magnitude of the momentum of bullet and that of the gun are equal and their directions are opposite. त्यांचे जे मॅग्निट्यूड ऑफ द मोमेंटम ऑफ द बुलेट अँड द गन, गनचं जे मॅग्निट्यूड म्हणजे गनचं मॅग्निट्यूड आणि बुलेटचं मॅग्निट्यूड इक्वल आहेत अँड देअर डायरेक्शन आर अपोजिट. बघा त्यांच्यामध्ये जे बुलेट समोर चालल्या जाते जेव्हा आपण फायर करतो गन मधनं, तर बुलेट समोर चालल्या जाते आणि गन थोडीशी मागे येते. म्हणजे काय तर त्यांची डायरेक्शन अपोजिट आहे, परंतु त्यांचं मॅग्निट्यूड जे आहे ते इक्वल आहे, परंतु जी डायरेक्शन आहे ती अपोजिट आहे. दस द टोटल मोमेंटम इज कॉन्स्टंट. म्हणजे काय तर त्यांचं टोटल मोमेंटम जे होतं ते कॉन्स्टंट होतं, म्हणजेच कन्झर्व्ड होतं, राईट. म्हणजे दोन्ही ऑब्जेक्ट, एखादा ऑब्जेक्ट लहान मोठा जरी असला परंतु त्यांचे ऍक्शन आणि रिएक्शन फोर्सेस हे वेगवेगळे जरी असले तरी पण त्यांचं टोटल मोमेंटम हे कशा प्रकारे कॉन्स्टंट असतं किंवा ते कशा प्रकारे कन्झर्व्ड असतं त्यांनी या मुद्द्यामध्ये आपल्याला सांगितलंय. त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला हा यूज युअर ब्रेन पॉवर या हेडिंग अंडर त्यांनी आपल्याला काहीतरी विचारलंय किंवा काहीतरी सांगितलंय. काय प्रश्न आहे, व्हाय इज देअर अ थिक बेड ऑफ सँड फॉर अ हाय जम्पर टू फॉल ऑन आफ्टर हिज जम्प. म्हणजे काय तर जे हाय जम्प वगैरे करतात त्यांच्यासाठी ते जेव्हा उडी मारतात तेव्हा खाली थिक बेड ऑफ सँड का बनवलेला असतो, ते वाळूचा एक बेड का बनवलेला असतो. तर इथे पण आपल्याला जे न्यूटनचा थर्ड लॉ आहे, न्यूटन्स थर्ड लॉ, या लॉ मध्येच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळतंय की काहीतरी ऍक्शन आणि रिएक्शन घडणार आहे. जो जंप करणार, जंप केल्यामुळे काय होणार, त्या वाळूच्या बेड मध्ये काय होणार तर काहीतरी रिएक्शन होणार आणि ती रिएक्शन होताना त्याला कमी इजा व्हावी किंवा कमीत कमी त्याला त्रास व्हावा या गोष्टीसाठी तिथे थिक बेड ऑफ सँड, सँडचे बेड म्हणा किंवा आपण बऱ्याचदा बघतो काय म्हणतात त्याला स्पंजचे वगैरे अशा गाद्या खाली टाकलेल्या असतात. का तर त्याचे ऍक्शन आणि रिएक्शन त्यांना त्यांचं फ्रॅक्चर वगैरे होऊ नये किंवा बोनला काही फ्रॅक्चर होऊ नये या गोष्टीसाठी ते सँडचे बेड तिथे बनवलेले असतात. म्हणजे इथे कोणती गोष्ट, प्रत्येक गोष्टीमध्ये काय आहे तर ऍक्शन फोर्स आणि रिएक्शन फोर्स. म्हणजे जेव्हा हा जंप करताना जेव्हा काहीतरी ऍक्शन करेल तर ती रिएक्शन त्याच्या बॉडीवर कमीत कमी व्हावी, त्याला काही
काय म्हणता येईल इजा होऊ नये या गोष्टीसाठी ते ही जी अरेंजमेंट असते ती केलेली असते. म्हणजे अशा प्रकारे न्यूटनचा थर्ड लॉ ऑफ मोशन आहे तो आपण डे टू डे लाईफ मध्ये कशा प्रकारे त्याचा यूज होतो हे पण आपण या लॉच्या माध्यमातून इथे शिकलो. आणि आज आपण काय काय डिस्कस केलं तर न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन आपण शिकलो, त्याच्यानंतर ऍक्शन फोर्स रिएक्शन फोर्स काय आहे ते पण आपण शिकलो, आणि त्याच्यानंतर आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम डिस्कस करायला सुरू केलं. आणि स्टेप बाय स्टेप दोन ऑब्जेक्ट कोलाइड केल्यानंतर त्यांचं इनिशियल मोमेंटम कसं कॅल्क्युलेट करायचं, इनिशियल व्हेलॉसिटी काय घ्यायची, फायनल व्हेलॉसिटी काय घ्यायची आणि फायनल मोमेंटम त्यांचं कसं कॅल्क्युलेट करायचं, राईट. त्याच्यानंतर आपण न्यूटनचा थर्ड लॉ वापरून F इक्वल्स टू मायनस एफ म्हणजे फोर्स जो आहे इक्वल आणि अपोजिट डायरेक्शन मध्ये असतो या इक्वेशन मध्ये आपण ते मांडलं. आणि नंतर आपण ते स्टेप बाय स्टेप जसं सॉल्व्ह करत गेलो तर आपल्याला असं आढळलं की फायनल मोमेंटम जे असतं किंवा इनिशियल मोमेंटम ऑफ द ऑब्जेक्ट इज इक्वल्स टू फायनल मोमेंटम. बरोबर, हे ऑब्झर्वेशन आपण डिस्कस केले आणि त्याच्यानंतर आपण ही इन्फॉर्मेशन बघितली. तर इथे आपण हा जो चॅप्टर आहे याच्यामधला थेरॉटिकल पार्ट सगळा आपण कव्हर केला, राईट. याच्यामधले जे काही प्रॉब्लेम्स वगैरे आहेत न्यूमेरिकल्स वगैरे आपण ते डिस्कस करणारच आहोत, परंतु याचा जो थेरीचा पार्ट आहे तो आपण एकदम व्यवस्थित स्टेप बाय स्टेप किंवा टॉपिक टू टॉपिक एकही लाईन आपण या चॅप्टर मध्ये सोडलेली नाहीये. तर याच्यामधला थेरॉटिकल पार्ट आता संपला. जो नेक्स्ट चॅप्टर आहे तो आपण आता नेक्स्ट सेशन मध्ये कंडक्ट करू. ओके, थँक्यू.